बनवणार आहोत झणझणीत असा. तुम्ही ठेचा तर मिरचीचा ऐकलाच आहे. आज आपण वेगळा ठेचा बनवणार आहे. तो कशाचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. खूप चविष्ट लागतो आणि खायला तर अप्रतिम आणि एकच नंबर लागतो. कोणी आजारी असेल, कोणाच्या तोंडाला चव नसेल तर त्यांनी हा ठेचा आहे ना जरूर करून खा बरं का. एकच नंबर आणि आजारसुद्धा पळून जातो. तर आता कशाचा बनवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना तो लास्टपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजणार आहे की हा ठेचा कशाचा आहे. तर आपण आता साहित्य पाहूया काय काय घ्यायचं आहे. मी आता कोथिंबीर आणि मिरची जी आहे तर मी साधी मिरची घेतली. तुम्ही तिखट पण घेऊ शकता. माझ्याकडे साधी मिरची होती तर साधी मिरचीने कसं जास्त तिखट वगैरे होत नाही. आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून मग साधी मिरची घेतली. तर तुम्ही आतापर्यंत मी व्हिडिओ टाकलेला बघा, साध्या मिरचीचा ठेचा सुद्धा मी टाकलेला आहे. तर आता बघा इथं कोथिंबीर आणि मिरची धुवून घेतली होती तर मी तर जाळीमध्ये ठेवली होती. बघा कोथिंबीर पहिल्यांदा काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायची. तर आता कोथिंबीर खाण्याचे मी तुम्हाला फायदे सांगणार आहे. आपण फक्त म्हणतो जेवणामध्ये फक्त कोथिंबीर चव आणते, तर असं काही नाही. तर तुम्हाला कोथिंबीर खाण्याचे फायदे जर माहीत नसेल तर मी आज ते तुम्हाला सांगणार आहे की काय काय फायदे आहेत कोथिंबीर खाण्याचे. तर तुम्हाला आता मी सांगते कोथिंबीर खाण्याचे फायदे काय आहेत. तर कोथिंबीर खाण्याचे फायदे काय आहे. काही लोकांना वाटतं की फक्त कोथिंबीर ही जेवणामध्येच वापरली जाते किंवा फक्त जेवणाची चवच वाढवते कोथिंबीर. तर असं काही नाही. तर आरोग्यासाठी ना कोथिंबीर ही खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना खूप सारं जीवनसत्व सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये फायबर आहे, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं या कोथिंबीरमध्ये. तर आपण जर जेवण वगैरे आपलं पचनक्रिया आपली चांगली नसेल तर कोथिंबीर आपलं पचनक्रिया सुधारवते. आरोग्यशक्ती म्हणजे आपली चांगली ठेवते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ही कोथिंबीर खूप मदत करते. त्याच्यानंतरला आपलं आरोग्य आहे ते निरोगी ठेवते. त्वचा जी आहे ती निरोगी ठेवते. त्याच्यामध्ये आपले जे काही आपल्या शरीरामध्ये अन्य पदार्थ म्हणजे वेगळ्या विषारी पदार्थ असतात ते बाहेर टाकण्यास सुद्धा कोथिंबीर खूप मदत करते. तर कोणी ना ज्यांना थायरॉइड किंवा पचन क्रिया म्हणजे ज्याची सुधारत नसेल, म्हणजे पचन व्यवस्थित होत नसेल, तर त्याच्यासाठी ना सकाळी लोक काय करतात, कोथिंबीरचा म्हणजे रस सुद्धा पितात बरं का. किडनीसाठी सुद्धा कोथिंबीर खूप चांगली आहे. किडनीचे आरोग्य सुधारवते बरं का ही कोथिंबीर. तर एवढे सगळे फायदे आहेत कोथिंबीरचे. आपल्याला फक्त वाटतं की कोथिंबीर ही फक्त जेवणात आणि सुगंध वाढवण्यासाठीच कोथिंबीरीचा वापर केला जातो, पण असं काही नाही. कोथिंबीरचे एवढे सारे फायदे आहेत. तर आता चला पाहूया आपण याचा ठेचा कसा बनवायचा. आता इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कोथिंबीर पाहू शकता किती छान टवटवीत हिरवीगार कोथिंबीर आहे. तर आता याच्यावर काय काय घ्यायचं ते तुम्हाला दाखवते. आता ह्याला आपण बाजूला ठेवूया. तर आता इथं पाहू शकता मी इथं 10-15 लसणाच्या पाकळ्या, तुम्ही जास्त पण म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घ्या. लसूण सुद्धा खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तर लसूण जर कोणाला वातीचा वगैरे त्रास असेल ना, वात वगैरे होत असेल किंवा त्याने सकाळी रोज एक कंबर पाठ वगैरे दुखत असेल, त्याने रोज एक सकाळी लसणाची पाकळी चावून जरी खाल्ले ना तरी खूप फायदा होतो याने. तर लसूण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं सुक्कं खोबरं घेतलंय. तुम्हाला जर सुक्कं खोबरं नसेल आवडत तर तुम्ही याच्या जागी शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. थोडेसे भाजून घ्यायचे शेंगदाणे. तर इथं तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. तिथं मी खोबरं घेतले आणि इथं हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. त्या आता सुकल्यात पाहू शकता. अजून सुद्धा त्याला पाणी आहे बघा. तर सगळं हे जे कोथिंबीर आणि मिरच्या आहे ते आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात आणि थोड्या करण्याआधी त्याला नितळायला ठेवायचे पाणी, म्हणजे सुकल्या पाहिजे. नाही तर मग ह्याला पण पाणी राहिलं तर आपला ठेचा जो आहे जास्त टिकत नाही. आपण बाहेर जर प्रवासात कुठे जात असेल तर तुम्ही हा ठेचा नक्की बनवून न्या. तुमचा 3 ते 4 दिवस हा ठेचा जो आहे आरामशीर राहणार आहे आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही आरामशीर खाऊ शकता. खूप चविष्ट लागतो. तर आता हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. आता ह्याचे थोडेसे मिरच्यांचे आपण तुकडे करणार आहोत असे, कारण की एवढ्या मिरच्या आपल्या भाजता येत नाही, एवढ्या याच्यामध्ये बसत नाही तव्यामध्ये, म्हणून अशा बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. आता इथं पहिल्यांदा तर कढई घेतलेली आहे मी छोटी. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे भाजण्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये तेल टाकले, मी पाहू शकता तेल टाकले. तर याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं, लसूण आणि मिरची ना थोडेसे 10 मिनिटं भाजून घ्यायचे.
तर याच्यात आपल्याला 1 चमचा जिरं पण टाकायचंय, मीठ आणि जिरं. तर याच्यात आपण खोबरं आणि लसूण टाकून घेतलं. झाले. आता याच्यामध्ये आपल्याला हे जिरं पण टाकायचं. गॅस बंद केलाय मी आता. आणि त्याचबरोबर ही कोथिंबीर पण टाकायची आहे. आता गरम आहे तोपर्यंत कोथिंबीर याच्यातच ठेवायची. याला आता थंड झालं आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे. होऊ शकता मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलंय. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे. हे बघा एवढं मीठ टाकायचं. आता आपल्याला याला बारीक असं खलबत्त्यामध्ये हे करून घ्यायचं. बघा ठेचा व्यवस्थित आपला झालेला आहे. आता याला आपण थोडं कढईत तेल टाकायचे आणि हा ठेचा याच्यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. तर आता इथं आपला ठेचा भाकरी सोबत खायला तयार झालेला आहे. पाहू शकता. एकदम टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करा. जे आजारी असेल ना, त्याच्यात तोंडाची चव गेलेली असेल ना, तो सुद्धा आहे ना आरामशीर 1 ते 2 चपात्या आरामशीर किंवा एक भाकरी आरामशीर खाईल आणि तो लवकरात लवकर बरं होईल हा ठेचा खाऊन. याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देते. भाकरी आहे आणि इथं आहे कोथिंबीरीचा ठेचा. तर आता तुम्हाला सांगणार आहे माझी मुलगी खाऊन की तो कसा झालेला आहे. घ्या मॅडम घ्या. तिला असे ठेचे बिचे लय आवडतात. लोकांची मुलं तिखट खात नाही आणि आम्हाला तिखटच आवडतं. तर ते सांगेल तुम्हाला ठेचा कसा झालेला आहे. कसा झालाय? मस्त.